कार जयस किचन मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं। तर आज आपण बनवणार आहे मटन मसाला। चला बघू। हे बघा, पाव किलो मटन आहे, स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। हे सगळं त्याला लागणारं साहित्य आहे। 2 कांदा चिरून घेतला आहे, आला लसूण पेस्ट आहे, अर्धा टोमॅटो चिरून घेतला आहे, खोबरं आहे, कोथिंबीर आहे, खडा मसाला आहे, हळद आहे, अर्धा कांदा चिरून घेतलाय बारीक, लाल तिखट मसाला आहे, धनिया पावडर आहे, तेल आहे, मीठ आहे, हळद आहे आणि हा आहे मटन मसाला। तर आपण मटनला बॉईल करून घ्यायचं आहे आपल्याला। तर ह्याच्यामध्ये टाकूया आपण हळद, टाकूया आपण मीठ, टाकूया चवीनुसार, अर्धा कांदा चिरलेला ह्याच्यात टाकूया आपण बॉईल करण्यासाठी, अर्धा टोमॅटो चिरलेला टाकूया, आला लसूण पेस्ट टाकूया आणि कोथिंबीर पण टाकायचं आहे आपल्याला बॉईल करण्यासाठी। एकत्र ह्याला व्यवस्थित मिक्स करूया आपण। हे बघा, बॉईल करण्यासाठी हे कुकर, हे बघा आपण कुकर ठेवूया। आता आपण मसाले भाजून घ्यायचे आहे आपल्याला। हे बघा, खडा मसाला, मसाले भाजायचे आहेत आपल्याला। मसाल्यामध्ये खडा अख्खा मसाला भाजायचा आहे आपल्याला। इकडे कुकर लावला आहे, 4 किंवा 5 शिटी घ्यायचं आपल्याला कुकरचे। मटन नरम शिजवायचं आहे। हे बघा, आता खोबरं भाजायचं आपल्याला। हे बघा, खोबरं भाजते, खोबरं व्यवस्थित भाजायचं आपल्याला। मटणामध्ये जास्त टमाटर टाकायचं नाही, तर मी अर्धाच टमाटर टाकला आहे। हे बघा, खोबरं भाजलं आहे। आता आपल्याला कांदा भाजायचा आहे। पाव किलो मटणासाठी 2 कांदे शिजलेले आहेत। तेल टाकून व्यवस्थित भाजायचं आहे आपल्याला। कांदा लाल होईपर्यंत भाजायचा आपल्याला। हे बघा, कांदा व्यवस्थित भाजला आहे, गोल्डन कलर झाला आहे। चांगला भाजायचा आपल्याला कांदा, नाहीतर कच्चा मसाला लागतो आपल्याला। काढूया आता मसाला आपण। थोडस थंड होऊ द्यायचं आपल्याला। हे बघा, हे बघा, हे कांदा भाजून घेतलेला आहे, खोबरं आहे, अख्खा मसाला आहे, हे तिन्ही एकत्र करून आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचं आहे आपल्याला। हे बघा, आता हे सगळे मसाले आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया। हे बघा, व्यवस्थित भाजायचं आहे आपल्याला मसाले, जोपर्यंत तेल सुटत नाही। हे बघा, थोडं थोडं तेल सुटते आता। चला, आता तोपर्यंत आपण मटण बघूया शिजलंय का।
हे बघा 4 ते 5 सिटी घ्यायचं आपल्याला, एकदम नरम शिजलं पाहिजे। हे बघा बघा 4 ते 5 सिटी घ्यायचेत आपल्याला। बघूया आपण मटण शिजलंय का। हे बघा एकदम नरम शिजलं आहे मस्त। हे बघा मटण व्यवस्थित शिजलं आहे, हे बघा नरम। तर आपले मसाले पण भाजले आहे, तेल सुटलं आहे, हे बघा। आता आपण याच्यामध्ये मटण टाकूया। हे बघा व्यवस्थित एकत्र करायचं, मीडियम गॅसवरती। आता चला आता बघूया मटण मसाला 10 ते 15 मिनिटं शिजवलेला आहे आपण। हे बघा मस्त व्यवस्थित मटण मसाला, हे बघा। तर आता आपण गॅस बंद करूया। चला आता बघूया मटण मसाला रेडी आहे आपला। हे बघा मस्त मसाला। मटण मसाल्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा। जयस किचनला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।